Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातील दुसऱ्या टप्प्याची वाटचाल. त्यामुळे सेवानिवृत्तीचा दिवस चांगल्या आठवणींना सोबत घेऊन साजरा करावा व त्या आठवणीमध्ये आपले पुढील आयुष्य अधिक सुंदर बनवावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केलं. आणि सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलेल्या कामकाजामुळे महापालिका यशस्वीरित्या वाटचाल करत प्रगतीपथावर पोहोचली, याबाबत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे नोव्हेंबर 2024 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होणाऱ्या 17 स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 2 अशा एकूण 19 कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपआयुक्त संदीप खोत, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारुशीला जोशी, प्रशासन अधिकारी डी कांबळे, कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, राजू गाडे, नथा मातेरे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नातेवाईक उपस्थित होते. माहे नोव्हेंबर 2024 नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये कर्मचारी अभियंता अनिल शिंदे, वासुदेव मांढरे, उपअभियंता संजय माने, वासुदेव अवसरे, लेखपाल गौरी जानराव, कनिष्ठ अभियंता रत्ना कुलकर्णी, उपशिक्षक हेमंत साठे, नंदा बच्चे, सिपाई संजय निकम, मजूर कन्हैयालाल डांगे, काशीनाथ परदेशी, तानाजी पडाळे, रखवालदार अरुण बारणे, संताजी काळोखे, मुकादम कैलास खरात, पॉल अंतोनी, सफाई सेवक मुन्ना डहाळे यांचा समावेश होता. सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यामध्ये स्प्रेकुली विजय कांबळे, सफाई सेवक महादू कडलक यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केलं, तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल पुराणिक यांनी मांडलं, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.